आमच्या घरच्या रानातली कोथिंबीर आहे. सकाळी आणलेली पिशवीत. भाकरी चालू झालेली असती. इकडं टीव्ही किंवा बड्डेची पार्टी किंवा असे 2-3 फॅमिली एकत्र येऊन जेवण करायचं असेल तर आपल्याकडे असं मस्तपैकी हे पण रूम आहे. हळू हां सांडू होतो का. होय नाही वरचं घेते की. रस्सा बनवायचं काम चालू आहे. अवघड आहे. होय शिकवायचं काम चालू आहे. ना म्हटलं रेश्मा तुला शिकवतो. होय हा रोजच हा एक दिवस पण खडा नाही. आता ही वाटायचंय का नाही आलं नाही वळत झालं. ती आता ताट लावा ही करावं लागते. बरेच वेळ झालं थांबले ती. किती कोतायचंय दादा. ओरिजिनल सुपाचं होय होय ना 70% सूप असतं, 30% पाणी असतं. तुझी गरज पडली तर टाकत होतात. काय म्हणते रेश्मा? काय 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 माहिती. चला नमस्कार सगळ्यांना. शुभ संध्याकाळ. संध्याकाळची वेळ झालेली मस्तपैकी. असं संध्याकाळचं बघा कसलं छान वातावरण झाले. आणि हां बघा एकदम सुंदर यामाडशीतलं वातावरण झाले. आपलं ह्याच्यातलं सिटीएन चौकात तुम्ही आता ह्या टायमिंगला खाली गेल्यावर तर एकदम असं लाईटिंग आणि खेळवलेले एकदम भारी दिसतं. आणि आताशी कस्टमरला सुरुवात होणार आहे. 1-2-3 जण आले होते. ते बॅग कपडे त्यांचे ठेवून गेले तर बाहेर वॉशरूमला गेलेत. आता आमचं काम सुरू झालेलं आहे संध्याकाळचं. भाकरी चालू झालेलं आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे. ह्या ताई एकट्याच आल्यात आज. दुसऱ्या ताई का नाहीत आल्या. येतात ना. दुसऱ्या ताईंचं काम चालू आहे म्हणजे त्या येतात अजून आल्या नाहीत. त्या एकट्याच आल्यात. आणि इकडं मस्तपैकी आता ताटांची पण सेटिंग लावून ठेवली. कारण का नाना आहेत ना दत्तनाना ते आपले ते गेलेत कंपनीत आज. त्याच्यामुळं वाघमारे एकटेच आहे. त्याच्यामुळे त्यांनी आधीच सगळं तयारी चालू केली या. इकडं सकाळी तुम्ही बघितला मस्त रस्सा केलेला. सकाळपासून इरबळ भरून पातेलं केलेलं संपून थोडंच राहिले या इकडं. हां आणि इकडं राईस पण सकाळचा सगळा संपून गेला. आता दुसरा राईस टाकायचं काम चालू आहे. शिजलं का. इकडं आपलं चिकन पण झालेलं आहे मस्तपैकी. कारण का चिकन पण मागते ती छोटी मुलं ही असं काय महिला पण मटण खात नाहीत मग चिकन मागतात म्हणून आपण ऑप्शनला चिकन ठेवलेलं आहे. आता ही काम असं संध्याकाळचं सुरू झालेलं आहे छान मस्तपैकी. आमच्या घरच्या रानातली कोथिंबीर आहे. सकाळी आणलेली पिशवीत तशीच आहे. चुरगुळून गेली का. अशी 1 नंबर गावरान आणि आमच्या घरच्या रानातली कोथिंबीर आहे. तुम्ही बघितलेली व्हिडिओमध्ये कशी काय 1 नंबर आहे का नाही. ही फ्रीजला ठेवावं लागेल सकाळ लागन. चाकू खावा ना देतोय का तरी चाकू मग. बऱ्याच जणांच्या कमेंट येतात रेश्माताई तुम्ही कोथिंबीर का धुतली नाही. रानातून ताजी कोथिंबीर आणली होती त्याच्यामुळं ती धुतली नव्हती. आणि ही पण रानातूनच आणलेली कोथिंबीर आहे. तरी तुमच्या ह्याच्यासाठी धुवून टाकूया.
कसं तुम्हाला शंका नको या. अहो, सगळं व्यवस्थित असतं व किचनमधलं सगळं साफ आणि सगळं व्यवस्थितच करावं लागतं. तसं जमतं का नाही करून. तर काय झालं माहिती आहे का, बऱ्याच जणांना कोणाला माहीत नसेल तर आपल्याकडं फॅमिलीसाठी स्पेशल कॉटेजची पण सोय आहे. एकदम सुंदर आणि मस्त 4थ्या मजल्यावरती असं जेवण करून आल्यावरती पण असं मस्त दिसतं सगळीकडं. चला तर मयूर, सगळ्यांची ताटं लावली व्यवस्थित. तर हे आपल्याकडं अशी कॉटेजची सगळ्या फॅमिलीसाठी सोय आहे. इकडं पण हो का असे सगळीकडे आपल्याकडे मस्त असे सुंदर सोय आहे. तुम्हाला फॅमिलीसाठी काय वाटत असेल तर बा अशा आपल्याकडे रूम आहे त्या बघा. ह्या रूम सगळी सोय आहे. इकडे AC, इकडं TV आणि एकदम जास्त लोक आली 10-15 जण तर ही एकदम मोठी रूम आहे. बड्डे सेलिब्रेशन किंवा आपलं केळवण, आपल्या भाषेत गडंगण, कोणी केळवण म्हणतं कोणी गडंगण म्हणतं, किंवा बड्डेची पार्टी किंवा असे 2-3 फॅमिली एकत्र येऊन जेवण करायचं असेल तर आपल्याकडे असे मस्तपैकी हे पण रूम आहे. अशा तिकडे छोट्या छोट्या रूम, इकडे एकदम मोठी रूम, इकडे पण सगळी सोय व्यवस्थित. आणि इथून बघा आपलं MIDCचं वातावरण एकदम कसं सुंदर दिसतंय बघा. आता ही कॉटेज सगळी फुल होणार एक 15-20 मिनिटातच. तिकडचे तर 2-3 रूम ही झाल्यात, तर इकडच्या पण एकदम फुल. आणि इकडे जेंट्स लोकांचं सगळीच काय फॅमिली पण इकडे त्यांना असं ह्याच्यात बसावं वाटलं तर इथं बसू शकतात. त्या कुणाकुणाला आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी ते असं. आणि आपली स्पेशल मटण थाळी फ्रायमध्ये आणि रश्यात पण पीस, आपली अशी थाळी आहे 380 रुपये आणि साधी मटण थाळी आहे 280 रुपये. इथं एवढा मोठा बोर्ड लावला आहे त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. सगळी धावपळ चालली आमच्या रवी सरांची. आज माझ्याकडं काय नाही, कारण का आज दीपक भाऊजींचा बड्डे असल्यामुळं ऋतुजा पण गायब आणि भाऊजी गायब आहेत, दोघं गायब आहेत. त्याच्यामुळं त्यांना सगळं पुढचं बघावं लागतंय. मला काउंटरला बसावं लागतंय. काउंटरचं बघत पाठीमागचं पण मी बघते, सांगायला जाते ऑर्डरीचं ह्यांचं चालू असतं आपलं. आणि आता हा व्हिडिओ सकाळपासून तुम्ही बघतच आलेला आहे. म्हटलं चला संध्याकाळपर्यंत दाखवलेलं आहे तुम्हाला इरबळ काय केलेलं आहे छोटं साफ करून. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक मस्तपैकी कमेंट टाका, लाईक करा, शेअर करा आणि राहिलेलं सबस्क्राईबर करून घ्या. आणि संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत आता 8:30. आता गर्दी खूप व्हायला लागली, त्याच्यामुळं आता माझा पण इकडं खूप आज जा सांग ही करत आहे, धावपळ होईल माझी. त्यामुळे मी हा व्हिडिओ तिथेच संपवते. सगळ्यांना पुन्हा शुभरात्री.